नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत। ऐन दिवाळीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेड खाण्यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे केले। गेल्या 2 वर्षात दलितांवरील अमानुष अत्याचाराची अहमदनगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना। आधी सोनई, मग खर्डा आणि आता जवखेड खालसा। त्याआधी खैरलांजी हत्याकांडाचा कलंकही महाराष्ट्राच्या सो कॉल्ड पुरोगामित्वाला लागलाय। त्यामुळे जवखेडातल्या तिहेरी हत्याकांडाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले। दलित संघटनांनी या हत्याकांडाच्या निषेधार्थ कडकडीत आंदोलनं केली। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेड खालसामध्ये जाऊन जाधव कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं। सरकारच्या वतीनं पंकजा मुंडे आणि दिलीप कांबळे या मंत्रीद्वयांनी जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली, त्यांना दिलासा दिला। पण केवळ सांत्वन करून भागणार नाही, हल्लेखोरांना शोधून कधी काढणार, हा खरा जी24 तासचा प्रश्न आहे। 14 दिवस उलटले तरी मारेकरांना अजून अटक होऊ शकलेली नाही। त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मुळात जातीच्या मुद्द्यावरून हे हत्याकांड घडलं, याला काही पुरावे आहेत का? हत्याकांड आधी 3 पाळीव कुत्र्यांना मारून टाकण्यात आलं, ते कशासाठी? अज्ञात मारेकरांविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं हे आश्चर्यकारक नाही का? मारेकरी दलिततेतर असणार असं गृहीत धरणं या प्रकरणी योग्य ठरेल का? अशा घटनांनंतर दलित विरुद्ध सवर्ण असा वाद उभा करणं किंवा पद्धतशीरपणे पेटवणं ही राजकीय गरज असते का? आणि राजकीय सामाजिक दबावामुळे अशा घटनांमध्ये सत्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात जवखेडाचं सत्य या रोखोक कार्यक्रमात। जवखेडाचं सत्य या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। जवखेडा खालसा पाथर्डी तालुक्यातील गाव। 21 ऑक्टोबरच्या पहाटे जाधव कुटुंबियांच्या घरात संजय आणि जयश्री जाधव दाम्पत्य आणि त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुनील यांची हत्या झाली। ही हत्या इतक्या निर्घृणपणे झाली की मारेकऱ्यांनी त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे करून टाकले। या हत्याकांडाची आखणी फार थंड डोक्यानं केली गेली असं दिसून येत आहे। हत्येपूर्वी 2 दिवस आधी संजय जाधव यांच्या पाळीव कुत्र्याची हत्या झाल्याचंही समोर येत आहे। आमचे असे कुत्रे जे होते दारात येणारे, आता कोंबडे मेलेले लोक टाकीत होते, खात होते। आम्हाला वाटलं हे खातेत हे रोगाचं, याच्यामुळे मेले असते दोघी। आता त्या बाईचं जे कुत्रं होतं तर ते 3-4 दिवस आधीच संपवलं होतं। मग आता या आजूबाजूच्या करणाऱ्याला ही घटना करायची होती, म्हणूनच ते कुत्रं संपवलं ना त्यांनी। जवखेडे खालसा गावात जाधव कुटुंबियांचं हत्याकांड ज्या ठिकाणी घडलं त्यांच्या घरासमोर आपण आहोत। हत्याकांड घडण्याच्या 2 दिवस आधी संध्याकाळपर्यंत याच परिसरामध्ये त्यांचा पाळलेला कुत्रा हा आपल्याला पाहायला मिळत होता, पण 2 दिवस आधी संध्याकाळी त्याचा मृतदेह याच परिसरात पाहायला मिळाला। तर आजूबाजूला वावरणारे जे 2 कुत्रे होते ते सुद्धा याच कालावधीमध्ये संशयितरित्या मारले गेले असावेत अशी चर्चा गावात ऐकायला मिळते। त्यामुळे अत्यंत थंड डोक्यानं या खुनाची आखणी करण्यात आली होती अशी चर्चा या निमित्तानं पुढे येते। या हत्याकांडाला मराठा विरुद्ध दलित असा रंग येतोय। अज्ञात व्यक्तीविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मात्र हत्या ज्या प्रकारे थंड डोक्यानं आखणी करून करण्यात आली ते पाहता ही हत्या जवळच्या व्यक्तीनं केली असण्याचा पोलिसांना संशय आहे आणि जो दलित असण्याची शक्यता नाकारता येत नाही। गुन्हा घडण्याच्या आधी 2 दिवस जे मयत कुटुंब होतं त्यांचा पाळीव कुत्रा हा विष देऊन मारल्याचं बोललं जातंय। त्याची जी बॉडी आहे ती आढळून आली। 2 दिवस आधी जे कुत्रा मारला याचाच अर्थ हे मारेकरी जे आहेत त्यांनी थंड डोक्याने इथं येऊन ह्या वस्तीची रेकी करून नंतरच त्या कुत्र्याला मारून नंतरही हत्याकांड केलेलं आहे। म्हणजे यापूर्वी गुन्हा घडण्याच्या आधी 2 ते 3 दिवस त्यांनी ही पाहणी केलेली। 3 जणांची हत्या पाहता मारेकरी 3 ते 4 जण असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे। 14 दिवसांनंतर पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नसल्यामुळे साहजिकच असुरक्षिततेचं वातावरण जाधव कुटुंबियांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आहे। निखिल चौकरसह सुवर्णा दुसाने, झी मीडिया, अहमदनगर। प्रेक्षको, जवखेडाचा हा सत्यकथन करणारा रिपोर्ट आपण पाहिलात आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय
केशव उपाध्ये, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. केशव उपाध्ये, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका सुषमा अंधारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि विशेषतः या प्रकरणी ज्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केलाय, प्रथमपासून हे प्रकरण लावून धरलेलं आहे, पार मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्यांनी आपली कैफियत मांडली, त्या सुषमा अंधारे यांचंही स्वागत. नागराज मंजुळे, ख्यातनाम दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे, अशा विषयाचे, नाजूक विषयांवरचे चित्रपट आणि अशा प्रकारच्या संवेदनशील गोष्टींना हाताळण्याचा ज्यांचा अनुभव आहे, असे नागराज मंजुळे आज आपल्या बरोबर आहेत. आणि अर्थात सुवर्णा दुसाने, जवखेड खालसा या गावात गेले 2 दिवस मुक्काम ठोकलेल्या सुवर्णा दुसाने आपल्या बरोबर आहेत. त्या थेट तिथून आपल्याशी संपर्क साधणार आहेत, तिथली माहिती देणार आहेत. प्रेक्षको, एका अहमदनगर जिल्ह्यामध्येच खर्डा असेल, सोनई असेल आणि आता जवखेड खालसा या ठिकाणी जयश्री जाधव, संजय जाधव आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव यांची हत्या करण्यात आली. ते एका विशिष्ट समाजातील, जातीतील होते. ती एका उच्चवर्णीय अशा वरच्या जातीतल्या कोणीतरी हत्या केली असावी असं समजून ॲट्रॉसिटीचा अज्ञात व्यक्तीविरुद्धचा गुन्हा दाखल करण्यात आला. साहजिकच याची संवेदनशीलता लक्षात येता प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राज ठाकरे, अजित पवार, माणिकराव ठाकरे, इतकंच काय तर नवनिर्वाचित मंत्री पंकजा मुंडे आणि दिलीप कांबळे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली आणि सांत्वन केलं. आता नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी थेट पहिला प्रश्न सुवर्णा दुसाने. सुवर्णा दुसाने, गेले 2 दिवस तू त्या परिसरात आहेस, आजूबाजूला सगळ्या घटना बघतेयस. नेमकी काय परिस्थिती आहे, काय काय सत्य जे आतापर्यंत समाजासमोर आलेलं नव्हतं ते तुझ्या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आज जगासमोर येऊ दे. 2 दिवसामध्ये आपण जी घेतली त्यामधनं प्रमुख मुद्दे आपल्याला लक्षात येतात ते म्हणजे कुत्र्यांची जी हत्या झाली ती खूप संशयितरित्या झालेली आहे आणि ही जवळच्या व्यक्तीनं, ज्याला या सगळ्या परिसराची माहिती आहे, त्यांनी केली असावी, ही बाब पुढे आली. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अॅट्रॉसिटी ही अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल झाल्यामुळे गावातले जे दलितेतर वर्ग आहे तो प्रचंड दुखावलेला आहे. तो बोलायला तयार नाहीये. पोलिसांना सहकार्य करण्यामध्ये विचार केला जातोय की आपण बोललो तर कदाचित आपण अडचणीत येऊ की काय. त्यामुळे पूर्वी जे गावातलं वातावरण होतं ते पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि सवर्ण विरुद्ध दलित अशा स्वरूपाचं गावातलं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. तर जाधव कुटुंबीय यांच्या कुटुंब कलहातनं हे सुद्धा घडलं असावं की काय याची सुद्धा चर्चा गावामध्ये ऐकायला मिळतेय. कारण ज्यांची हत्या झाली ते संजय जाधव, जयश्री जाधव आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव हे शेतावर राहत होते. तर त्यांचे जे इतर भाऊबंद होते ते मात्र प्रॉपर गावामध्ये राहत होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना चौकशीमध्ये येणाऱ्या सुद्धा अडचणी आहेत. कारण घटना घडल्यानंतर दलित संघटनांचा एक प्रकारे मोठा ओघ या ठिकाणी येत असल्यामुळे या सगळ्याची चौकशी करणं, यामध्ये पोलिसांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. जाधव कुटुंबियांच्या ज्या जबानी घेण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा प्रचंड विलंब होतोय. म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर सकाळी आपण साधारण 9 वाजता जाधव कुटुंबियांच्या घरी गेलो होतो. 2 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी बोलूच शकलो नाही कारण येणाऱ्यांचा रेटा इतका प्रचंड आहे आणि सांत्वनासाठी प्रत्येक जण येणार हे जरी खरं असलं तरी गुन्ह्याची जी तीव्रता आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जे पुरावे गोळा करणं पोलिसांसाठी शक्य आहे ते नंतरच्या काळात अधिक कठीण होत जाणार आहे. पण असं असताना त्यांच्याशी चर्चा करणं सुद्धा पोलिसांसाठी अडचणीचं आहे. एकेकाचं इंटरोगेशन करणं, इतर गावातली जी जाधव कुटुंबीय किंवा आजूबाजूची ज्यांच्या बरोबर त्यांचं जमत नव्हतं अशा लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं. तर त्यांना मराठ्यांना ताब्यात घेतल्यामुळे दलित एक प्रकारे म्हणजे हा जो जातीभेद आहे तो कुठेतरी रुजलेला आहे. दलितांच्या मुलांना ताब्यात घेतलं तर दलित भावना अधिक जागृत होतात. त्यामुळे या गुन्ह्याची चौकशी करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तो मुद्दा बाजूला पडून कुठेतरी जातीय रंग अधिक राजकीय हेतू आपला पूर्ण करण्यासाठी थांबवतो. अशा करता तू एक नवीन अँगल या संपूर्ण तुझ्या शोध पत्रकारितेला दिलेला आहेस आणि या घटनेला दिलेला आहेस, तो म्हणजे 3 पाळीव कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू. या व्यतिरिक्त आणखीन तिथे अशी काही गोष्ट आढळली का की ज्याचा आतापर्यंत माध्यमात कुठेही उल्लेख झालेला नव्हता? खरं तर या गोष्टीवरून अजूनही मतभेद आहेत. संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. तर हे तुकडे ज्या हत्यारानं केले ते हत्यार चंदनाचं लाकूड कापण्याचं हत्यार असावं आणि हे हत्यार साधारणतः पेट्रोलवरती चालतं, जे वापरताना त्याचा आवाज होत नाही फार मोठा.
हत्यार कापत असताना. पण याचा जाधव कुटुंबियांनी मात्र पूर्णपणे इन्कार केलेला आहे. तर गावामध्ये ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली त्यांनी मात्र शरीराचे तुकडे हे याच हत्यारानं केले असावेत असा संशय व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये चंदन तस्करांचा समावेश असू शकतो की काय याची शक्यता चर्चिली जाते. मात्र यावरचं ठोस कन्क्लुजन मिळू शकलेलं नाही. सुवर्णा, मी तर तुझ्याकडे सुनील सुवर्णा जाधव I will सुवर्णा तुमच्याकडे मी येतो, परंतु आता जातोय सुषमा अंधारे. सुषमा अंधारे, या घटनेचं वेगळेपण काय आहे? आता दोन महत्वाच्या गोष्टी समोर येतात. एक म्हणजे पाळीव कुत्र्यांचा त्या ठिकाणी निर्घृण अशी हत्या करण्यात आली. चंदनाच्या लाकडं कापाला जे हत्यार वापरलं जातं त्या हत्याराने ही हत्या झाली असावी असा आता एक माहिती समोर येते आहे. तर ही हत्या कौटुंब कलहातनं झाली असावी असंही समोर येत आहे. परंतु याला संपूर्ण रंग जो आहे आता महाराष्ट्रामध्ये तो जातीय मिळतोय. आपला अनुभव आणि आपण तिकडे जाऊन पाहिलं ते काय सांगताय सुषमा अंधारे? नक्कीच सर, आत्तापर्यंतचा एकूण जर आम्ही अभ्यास केला, साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या दिवशी काही पुरोगामी संघटनांनी काळे झेंडे दाखवले होते. सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 तारखेला मी स्वतः आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 167 दलित संघटनांनी एकत्रित येऊन आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम आझाद मैदानावर आखला होता. एक 5 दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिला होता आणि साधारणतः कॅबिनेट संपल्यानंतर सह्याद्री बंगल्यावर माजी मुख्यमंत्र्यांची आणि संबंध शिष्टमंडळाची चर्चा झाली होती. सुषमा अंधारे, ह्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत, तुम्ही जे काही केलं ते महाराष्ट्रासमोर आपण मांडलेलं आहे. मला या घटनेचं वेगळेपण आणि त्याहीपेक्षा सुद्धा या हत्याकांडामागचा हेतू काय असं वाटतं आपल्याला? सर, उदय सर, मी आपल्याच बोला. येस उदय सर, मी आपल्याच प्रश्नाकडे येत आहे. मी आपल्याच प्रश्नाकडे येते आणि हे सगळं म्हणणं मांडते की ज्या काही पद्धतीने सुवर्णा दुसानेजींनी आता त्यांची शोधपत्रकारिता मांडली, ती मांडत असताना त्यांनी कुत्र्याचा मृत्यू सांगितला. त्याच वेळेला चंदनाच्या लाकडाला कापणाऱ्या हत्यारानं म्हणजे इतक्या फॅक्ट्स पोलिसांना सापडतात. बट ॲट द सेम टाइम पोलिसांना हे मात्र कळत नाहीये की याच्यामधला नेमका मारेकरी कोण. किती दबावाची परिस्थिती असेल, किती दहशतीची परिस्थिती असेल की काल जेव्हा मी पंकजा मुंडे गेलेल्या होत्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबतचं शिष्टमंडळ घेऊन तिथे गेले होते, तेव्हाही मृत संजय जाधव, जयश्री जाधव यांचे नातेवाईक असणारे त्यांचे आई वडील हे संशयित आरोपीचं नाव घेताना सुद्धा इतक्या दबक्या आवाजात घेत होते. इतक्या दहशतीच्या वातावरणामध्ये एकीकडे कायदा असं सांगतो की सगळ्यासाठी सारखा आणि सारखाच न्याय असला पाहिजे. जर घटनेतल्या कलम 14 नुसार सगळ्यांसाठी सारखा कायदा असेल, साधं एखाद्या ट्रॅफिकचा सिग्नल जरी तोडला तरी ट्रॅफिक लगेचच कोठडीमध्ये नेणारे पोलीस संशयित आरोपीसाठी PCR MCR सारखी प्रोसेस का राबवत नाहीत? का संशयित आरोपीच्यासाठी अजूनही PCR मागवला जात नाही? हे या सगळ्या प्रश्नांवरून असं जाणवतंय की मुळात पोलिसांची उदासीनता अजूनही संपलेली नाही. पोलीस यंत्रणेचा जो धाक वाटायला पाहिजे, पोलीस नावाचे जे काही वाघ असतील त्यांची आयाळ काढून घेतली आहे आणि आयाळ काढून घेतलेले वाघ फार फार तर गुदगुल्या करू शकतात. बरोबर आहे. आपल्याबरोबर या सगळ्याला उत्तर द्यायला केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्याय यांच्याकडे जाऊन या प्रश्नांची उत्तर आपण मिळवत. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय जावखेडाचं खरं सत्य. जवखेडाचं सत्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्याय, या पहिल्या भागात आपण पाहिलेलं आहे की नेमकी हत्या का करण्यात आली याचं कारण अजून 14 दिवस झाले तरी समोर येत नाही. नंबर 2, मारेकरी कोण आहेत याविषयीचा कुठलाही थांगपत्ता पोलिसांकडे नाही, तर त्यांचे कुटुंबीय देखील तशा प्रकारचं नाव घेण्याचं धाडस करू शकत नाहीयेत. तिसरी गोष्ट म्हणजे चंदन तस्करीचा ह्याच्यातला अँगल आजपर्यंत पुढे आलेला नाही. त्या ठिकाणी असले पाळीव कुत्रे हे अचानकपणे मारले गेले, मेले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आतापर्यंत आपल्याला स्पर्श झालेला दिसत नाहीये. पोलिसांची उदासीनता आणि सर्वात शेवटचं म्हणजे अतिशय सहज सोपं लेबल लावता येईल असं म्हणजे सवर्ण दलित अशा स्वरूपाचं राजकारण. तुमचे 2 मंत्री पंकजा मुंडे आणि दिलीप कांबळे हे सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे गेले. आपलं सरकार या बाबतीत नेमकं काय करणार आहे, या 6 गोष्टी आता तुमच्या समोर मी ठेवल्या आहेत. अगदी बरोबर आहे निरगुडकर साहेब.
2-3 गोष्टी प्रामुख्याने मांडतो. मगाशी ताई म्हणाल्या की पोलिसांचा धाक नाहीये, पोलिसांची उदासीनता आहे. हे मी 100% मान्य करतो. गेले 15 वर्षाचा हा खरं म्हणजे बॅकलॉग आहे सगळा. गेले अनेक वर्ष सातत्याने या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मात्र त्याचबरोबर खैरलांजी असो किंवा अनेक गावागावामध्ये ज्या नोंदल्या पण जात नाहीत अशा अनेक प्रकारच्या अत्याचाराच्या, दलितांवरच्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रात घडतायत. पण त्याची दखल किती पातळीवर, कोणत्या पातळीवर घेतली गेली हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. पण एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे, राष्ट्रपती राजवट ज्यावेळी महाराष्ट्रात होती, ज्यावेळी सरकार अस्तित्व आलं नव्हतं, ही घटना घडल्यानंतर मला वाटतं रामदास आठवले राज्यपालांना भेटले होते. राज्यपालांनी तातडीने या विषयाचं चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. नंबर 1. दुसरं गोष्ट, ज्यावेळी शपथविधी झाला, तो शपथविधी झाल्या पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं घटनेचं राज्य, जे अभिप्रेत राज्य आहे ते राज्य आम्ही इथं चालवण्याचा प्रयत्न करू, तशा पद्धतीनेच हे राज्य चालेल याची दक्षता आम्ही घेऊ. आणि त्याच्यानंतर पहिला निर्णय जर कुठला केला असेल तर ते म्हणजे महाराष्ट्राचे एक प्रमुख मंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री यांना घटनास्थळी प्रत्यक्ष पाठवण्याचा. शेवटी इतकी संवेदनशीलता गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत. मी तुम्हाला खैरलांजीची आठवण करून देतो. खैरलांजीची आठवण म्हणजे गेले 3 दिवस तर पोलीस फिरकले पण नव्हते तिथे. म्हणजे त्या ज्या तिकडे कोपऱ्यामध्ये डोंगराच्या मध्ये ते गाव आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचले नव्हते. अत्यंत वाईट तिथे अवस्था होती. या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय, पहिली गोष्ट केली असेल तर भारतीय या सरकारमधले मंत्री, 2 प्रमुख मंत्री हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी केशव उपाध्याय, तुम्ही महाराष्ट्राला असं आश्वस्त करू शकता का की हा तपास अत्यंत वेगानं आणि ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल? यापुढे किंवा हा खटला असो अथवा यापुढे असो, अशा प्रकारचा म्हणजे माणुसकीला केवळ हा दलित आणि सवर्ण हा विषयच नाहीये किंवा दलितांवरचा अत्याचाराचा विषयच नाहीये. दलितांवरचा अत्याचार अतिशय गंभीर विषय आहे, पण त्याचबरोबर माणुसकीला काळीमा फासणारा निघृण हा प्रकार आहे. अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा, हा गुन्हा असेल आणि याच्या प्रत्येक गुन्हा याला त्याची नीट चौकशी करून ते प्रकरण तातडीने तडीस नेण्यासाठी जे जे आवश्यक आहे ती पावलं हे सरकार, महाराष्ट्रातलं नवं सरकार उचलेल हे तुम्हाला मी आश्वस्त करतो. बरं, आपल्याबरोबर नागराज मंजुळे आहेत आणि नागराज मंजुळे यांच्या समोर हे सगळे फॅक्ट्स ठेवल्यानंतर एक संवेदनशील कलावंत आणि त्याहीपेक्षा सामाजिक जाणीवा ज्यांच्या अत्यंत प्रखर आहेत असे नागराज मंजुळे या सगळ्याकडे कसं पाहतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. नागराजजी, आपण पाहिलंय की आत्तापर्यंत आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर कथेचा प्लॉट हा अधिकाधिक संशयास्पद, सस्पेन्स होत चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये खैरलांजी ते खर्डा आणि खर्डा ते आता जवखेडा अशा प्रकारची एक रांग उभी राहते की काय असं वाटत असतानाच या प्रकारच्या कथेमध्ये मात्र आता एक वेगळा ट्विस्ट येतोय. त्याच्यात कुटुंब कलहाचाही मुद्दा समोर आलेला आहे. अशा वेळेला दलित विरुद्ध सवर्ण असा वाद रंगवणं राजकारणाला अतिशय सोपं असतं. तसंच नेमकं घडतंय का अजूनही आपल्याला वाटतं की ज्या अर्थी त्या पीडित कुटुंबाचे नातेवाईक साधं नाव सुद्धा एखाद्याचा संशयित म्हणून घेऊ शकत नाहीयेत, म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर प्रचंड मोठा दबाव आहे? मला म्हणजे मी नेहमीच म्हणत आलोय की ही गोष्ट आहे की दलित जे मरणारी माणसं होती ती आपल्या व्यवस्थेनुसार ती दलित होती, म्हणून याला कदाचित आपण दलित हत्याकांड म्हणत असू. पण पहिली गोष्ट आहे की एखाद्या माणसाला इतक्या निर्घृणपणे मारलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे जे आहे की त्या मुलाचे तर अधिक तुकडे केले गेले आणि त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर तिथं निश्चित खूप प्रचंड टोकाचा द्वेष असेल असं तर म्हणजे माझ्यासारख्या माणसालाही कळू शकतं. आणि ज्या पद्धतीने आता लोक बोलत नाहीत आणि ही एकच घटना नाही, ही म्हटलं की आपण कुटुंबातला काही कलह आहे, आता चंदन तस्करीचं एक नवीन प्रकरण आहे किंवा आपण त्याला म्हणू की हे जातीय रंग नाही, तर मग हे जे आहे आणि नेहमीच खैरलांजी असेल, सोनई असेल, जे हत्याकांड आहे त्यात दलित मरताना दिसतो. आणि मी स्वतः या गोष्टीचा विरोध करतो की नेहमी असा जातीय आणि धार्मिक वाद रंगवून त्याला त्याच्याकडे बघू नये. पण याची सोडवणूक केली पाहिजे. ह्या गोष्टींचं काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे. आणि जे कोणी त्याच्यात आहेत, म्हणजे सरकार आहे, पोलीस आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा कोणी आहे, ह्यांनी त्याला अत्यंत संवेदनशीलतेने बघितलं पाहिजे. ही राजकारणाची गोष्ट नाही. माणूस मरतो. महाराष्ट्रासारखे आपण ज्या पुरोगामी आपण म्हणून मिरवतो, आपण देशात सगळ्यात उन्नत आहोत, वैचारिक आपला वारसा आहे असं आपण मिरवतो, तर त्याच्यात वारंवार इतक्या घटना घडतात. ही काळीमा भासणारी गोष्ट आहे. ही फक्त कुठल्या दलित मरतो म्हणून नाही, तर सगळ्यांसाठी ही गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं की जर एखादी हत्या होती तातडीने का सापडत नाही, ते जे कोणी असतील मारेकरी, उद्या कळालं की ते लोक
दलितच आहेत आणि मग ह्याला अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा होणार नाही. पण ते शोधा तरी खरं ना. खैरलांजीत कोणी मारलं अजूनही आरोप सिद्ध झाले नाहीत. सोनीत काय झालं अजूनही होत नाही. मग आता आपण बरोबर आहे की आता काही म्हणू शकत नाही पुराव्याच्या अभावी आणि किंवा सिद्ध झाला नाही आरोप म्हणून. पण नेहमी दलितच मरतो, एखादा गरीब वंचितच माणूस मरतो आणि मग त्याला आरोप आणि संशय नेहमी कुठल्या तरी सवर्णावर मराठा ह्याच्यावर वळतो. ह्याचा अर्थ असा नाही की मराठा विरुद्ध दलित आहे आणि मराठा म्हणजे सगळीजण मराठा म्हणजे सगळे त्या कटगऱ्यात आरोपीच्या कटगऱ्यात उभं करायची गरज नाही. ही मानसिकता वाईट आहे. अशी अशिक्षित अशी सनातन मानसिकता ज्या लोकांची आहे ते कुठल्याही जातीच्या असोत आणि जातीच्या आणि एकाच्या अशा धर्माच्या विद्वेषाने जे दुसऱ्या माणसाला मारतात अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना पकडून त्यांना हे सिद्ध करायला पाहिजे की असं आपण खपवून नाही घेतलं. आपण महाराष्ट्र आपलं सरकार आपण माणूस म्हणून आपण या नागरिक म्हणून आपण हे खपवून घेणार नाही हे आपण सिद्ध करायला पाहिजे. आपण दरवेळेस एक गोष्ट पेंडिंग ठेवतो आणि ज्याचं काही आजवर सिद्ध झालं नाही तर तुम्ही दुसरे काय आपण तयार करतो. एखादा सर्जनशील अभ्यासू कलावंत ज्याच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं. प्रेक्षको, नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला त्याचा प्रत्यय आला असेल आणि पुढच्या भागामध्ये त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊन का पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय जवखेड्याचं सत्य. नमस्कार, आपण पाहताय जवखेड्याचं सत्य. आपल्याबरोबर सुषमा अंधारे आहेत. सुषमा अंधारे, एक प्रकारे राजकीय आणि सामाजिक दबावामुळं सत्य बाहेर यायला अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा काहीसा हास्यास्पद वाटत नाही? हास्यास्पद तर खूप वाटतं उदय सर. मगाशीचा चर्चा करताना माझा मुद्दा अर्धवट राहून गेला होता. एकीकडे नागराज मंजुळे सरांनी अत्यंत उदारमतवादी त्यांचा दृष्टिकोन मांडला, आम्हाला सगळ्यांना तेही मान्य आहे. परंतु दलित सवर्ण हा मुद्दा तुम्हाला नाकारून चालणारच नाही. कारण दिल्लीमध्ये एक निर्भया प्रकरण होतं आणि देशभरातनं माध्यमं आणि सगळी माणसं रस्त्यावर येतात. मात्र जेव्हा जेव्हा सोनई होतं, खरडा होतं, खैरलांजी होतं किंवा आत्ताचं जवखेडा होतं, तेव्हा मात्र फक्त आणि फक्त दलित समाज आणि दलित संघटनाच रस्त्यावर येतात. त्याही येत असताना सत्ता स्थापनेच्या खेळात रममान असलेले सत्ताधारी आणि विरोधक यांचंही या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं असतं आणि ते दुर्लक्ष होत असताना सत्ताधाऱ्यांना जाग आणून देण्यासाठी माणसं जेव्हा रस्त्यावर येतात त्यावेळेला तुमच्या कामाची तळमळ मी समजू शकतो. परंतु याआधी महाराष्ट्रात कधी असा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आपण अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला पाहिलेला आहे, ऐकलेला आहे का? याआधी असं कधी केलेलं पाहिलंय आपण सुषमाजी? याआधी असा कधी अॅट्रॉसिटीचा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं आपण पाहिलंय अशा प्रकरणात? निश्चितच नाही. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ नये, परंतु संशयित हिराबाई वाघ आणि हिराबाई वाघांचे जे काही त्यांचे लागेबांधे असणारे लोक हे संशयित आहेत. का पोलिसांनी अजूनही ताब्यात घेतलं नाही? चौकशीचं फक्त नाटक केलं जातंय आणि प्रिंट मीडियामधले एक मान्यवर संपादक रस्त्यावर येणाऱ्या दलित संघटनातल्या पोरांना आता नक्षलवादी म्हणायला लागले. म्हणजे हक्कासाठी मुसलमान बोलला तर त्याला दहशतवादी म्हणा आणि दलित बोलला तर त्याला नक्षलवादी म्हणा. म्हणजे सगळं कसं सोपं आणि आलबेल होतं. सुषमा अंधारे, ही बाजू जशी सत्य आहे, सुषमा अंधारे, ही बाजू जशी सत्य आहे तसंच या प्रकरणातलं पूर्ण सत्य अजून बाहेर यायचंय. जे बाहेर येतंय ते फक्त अर्ध सत्य आहे की काय अशी शंका आहे. गेले 2 दिवस या सगळ्याचा बारीक सारीक गोष्टींचा छडा लावणाऱ्या सुवर्णा दुसाने आपल्याबरोबर आहेत. सुवर्णा, काय सांगाल तुम्ही? एखाद्या घटनेला अशा प्रकारच्या दलित विरुद्ध सवर्ण असा रंग देणं अतिशय सोपं असतं. या प्रकरणातलं सत्य अजून बाहेर यायचंय. त्याला कुटुंब कलहाचा, चंदन तस्करीचा असा कुठलाही रंग असू शकतो, असेलच असा आपला दावा नाही. काय सांगशील? 2 मुद्दे सर मला मांडायचे आहेत. एक म्हणजे सुषमा अंधारे ज्याप्रमाणे म्हणाल्या की दलित विरुद्ध सवर्ण अशी परिस्थिती राज्यात नाही आहे का, तर ती नक्कीच आहे. म्हणजे त्यासाठी मला थोडीशी आकडेवारी द्यायची आहे. गेल्या 4 वर्षामध्ये जेवढे गुन्हे राज्यामध्ये दलितांवरच्या अत्याचाराचे दाखल झाले त्यापैकी साधारण 4% प्रकरणांमध्ये फक्त निकाल लागलेले आहेत. तर पूर्वीचे जे महत्त्वाचे आणि मोठे खटले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर रमाबाई आंबेडकर प्रकरणामध्ये सुद्धा गुंडेवार आयोगाच्या शिफारशींचं फॉलोअप पाहायला मिळत नाही. खैरलांजी प्रकरणात सुद्धा नखा एवढा न्याय मिळाला ही दलित आणि इतर समाज
भावना आहे। त्यामुळे दलितांवरचे अत्याचार ही वस्तुस्थिती आहे जी आपल्याला जवखेडा गावात सुद्धा पाहायला मिळाली। त्यामुळे जवखेडा गावातल्या प्रकरणामध्ये दलित संघटनांचा दबाव असणं स्वाभाविक आहे। मात्र असं असताना गावातले इतर ग्रामस्थ जे आहेत ते मात्र प्रचंड दुखावले गेलेत, कारण एक प्रकारे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं गेलं अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल केल्यामुळे। त्यामुळे जे दोषी नाहीत त्यांना कुठेतरी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय की काय, अशी चर्चा गावात ऐकायला मिळाली। तर दुसरा मुद्दा जो आता अंधारेताईंनी मांडला तो म्हणजे की तिथल्या एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर सोडून देण्यात आलं। तर त्या महिलेची सुद्धा पूर्णपणे चौकशी सुरू आहे। आपण गावात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा माहिती घेतली तेव्हा ती महिला, त्या महिलेचे नातेवाईक त्यांच्याकडे सुद्धा चौकशीचा ससेमेरा सुरू आहे। मात्र कन्क्लुजन पर्यंत पोलीस आलेले नसल्यामुळे या प्रकरणामधला तपशील कळू शकला नाही। तर तिसरा जो गुन्हा कसा झाला याच्याबद्दलचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार संजय जाधव आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून झाली। सुनील जाधवची हत्या ही नेमकी गळा दाबून झाली आहे की कटरने त्याची मान जी कापली गेली होती ती कापून झाली आहे हे कळू शकलेलं नाही। त्यामुळे फॉरेन्सिक अहवालातनं पोलिसांना काही क्लू मिळालेले आहेत, कदाचित ते पुढच्या काही दिवसात पुढे येऊ शकतील। पोलिसांनी वेगानं तपास करणं अपेक्षित आहे, हे नक्कीच सत्य आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणामध्ये तातडीनं आरोपी पकडले जाणं ही जनभावना सुद्धा तितकीच आक्रमक आहे। पण यामुळे गावातलं वातावरण जे खराब होत आहे किंवा समाजामध्ये अशा घटनांमुळे जर तेढ निर्माण होत असेल आणि असे प्रकार अधिक घडण्यासाठीची परिस्थिती काही संघटनांकडून निर्माण केली जात असेल तर ते चुकीचं आहे। आणि अॅट्रॉसिटी दाखल झाली असल्यामुळे जसं इतर दलित तर समाजात नाराजी आहे, आता या क्षणाला कोण यामध्ये दोषी आहे हे माहित नाहीये। म्हणजे जसं कुटुंब कलहाचं उदाहरण आहे तसंच इतर समाजाचे लोक असू शकतात। पोलीस अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यामुळे घाईघाईनं काहीतरी कन्क्लुजन काढणं हे जरी चुकीचं असलं तरी यांचा आरोपींना जातीच्या पुढे जाऊन आरोप ज्यांनी केलेला असेल त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे। त्यामुळे यामध्ये सवर्ण किंवा दलित अशा प्रकारचा चौकशीचा भाग न ठेवता पोलिसांना गुन्हेगार म्हणून त्यांची चौकशी करणं हे यासाठी चॅलेंजिंग आहे। जेव्हा सुषमा अंधारे, गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, तो दलित आहे का सवर्ण आहे हा मुद्दा नाही आहे, पीडित आहे तो पीडितच आहे। त्याच्या विरुद्धचा आता जो नागराज मंजुळेंनी गुन्हा मांडलाय की एका माणसाची हत्या झाली, याला फार महत्व आहे। या सगळ्याला आपण एक प्रकारचा जो रंग देतो त्या रंगानं उलट जातीय तेढ वाढत राहते आणि त्यातनंच पुढच्या हत्याकांडाची बीजं देखील रोवली जातात का, याचा विचार आता करायची वेळ आली की नाही सुषमाजी? मला दोन मुद्दे आपल्याला सर पुन्हा एकदा मी त्याच मुद्द्याकडे येते, कदाचित आपण त्याच्याकडे जरा अधोरेखित करूया की एकीकडे जेव्हा सुवर्णाजी असं सांगतायत की चंदन तस्करी करणाऱ्या त्या करवताने गळे कापले गेले किंवा त्यांचे तुकडे तुकडे केले गेले, तत्पूर्वी गळा दाबला गेला। जे गावकऱ्यांच्या मानसिकतेचा मी विचार करते, त्यांच्या भावनेचा आदरही करते। एका कुणातरी दोषी माणसामुळे संबंध गावकऱ्यांना त्रास होऊ नये हेही मी मान्य करते, पण इतके तपशील सांगणारे गावकरी किमान त्याचा एकही क्ल्यू संशयित आरोपींबद्दलचा का देत नाहीत हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसऱ्या मुद्द्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं जाते। मी म्हणत नाही सर की आपण सवर्णांवरती काही, परंतु माणूस मारला गेलाय अशी जरी आम्ही चर्चा करायची ठरवली की किमान माणसांना न्याय मिळाला पाहिजे, तर माणसांना न्याय मागायला घेणाऱ्या दलित संघटनातील युवा पिढी, खैरलांजीच्या वेळेलाही 4 तिकडे मेले होते, 4 रस्त्यावर मेले होते, 4ांच्या बदल्यात 4ांचा जीव जाणं ही काही चळवळीची फलश्रुती असू शकत नाही। बरोबर आहे। इट्स अ बॅरंट मूवमेंट। तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे। ब्रेकवर जाण्यापूर्वी मी नागराजकडे जातोय। नागराजजी, 11 जुलै 1997ला आपल्याकडे रमाबाई आंबेडकर प्रकरण घाटकोपरला घडलं, त्याच्यानंतर खैरलांजी घडलं, बऱ्याच आपल्याकडे अशा प्रकारच्या घटना घडल्या ज्याच्यामध्ये दोषींवर पूर्णतः कारवाई झाली नाही अशी प्रबळ भावना, ज्याला सत्याचा आधार देखील आहे, ती झाली। त्याचा फायदा घेत प्रत्येक वेळी कुठेतरी घटनांना अशा प्रकारचे रंग द्यायचा मोह हा सहजपणे होतो, कारण त्याच्यातनं अनेकांना आपला राजकीय स्वार्थ देखील साधायचा असतो का, असा प्रश्न आता निर्माण होत नाहीये का? मला असं म्हणायचं आहे की राजकीय स्वार्थासाठी जरी काही रंग दिला तरी नेहमी म्हणजे अशाच घटनांना राजकीय स्वरूप आणि त्याला दलित आणि सवर्ण असा फक्त देऊ शकत नाही ना आपण दरवेळेस, कारण की याच्यात बळी जाणारा बहुतांश वेळा दलित आहे आणि तो माणूस मरतो हे जरी आपण मान्य केलं पण आपली मानसिकता, भारतीय मानसिकता अशी नाही ना की आपण सगळ्याला माणूस समजतो।
मरतो तो दलित आहे या व्यवस्थेनुसार, तर यानुसार संशय येणार आणि जर संशयाच्या सुई जर माझ्याकडे आली आणि मी सवर्णात असेल तर नक्की दुखावला जाणार. पण कुणीतरी निर्घुणपणे मारतं, तो निर्दयी माणूस आहे आणि त्याच्या विरोधात त्या निरागस माणसाची हत्या झाली म्हणून गावकऱ्याने उलट समर्थन करून त्याचे उघडकीस ते केस सॉल्व्ह करायला मदत करायला पाहिजे, दुःखी होऊन गपचूप बसायला नाही पाहिजे, मला हे वाटतं. परत आपण असं म्हणतो तर हे खूप मोठ्या हृदयानं मोठ्या मनानं मी म्हणू शकतो की माणसाची हत्या होती आणि सगळ्या माणसांनी यात उतरलं पाहिजे. पण वस्तुस्थिती तशी होत नाही आणि मला हे जरी हे आदर्श वाटत असलं आणि हे असंच व्हावं असं वाटत असलं तरी फॅक्ट असे आहे जसं की सुवर्णाने सगळी माहिती सांगितली खैरलांची आणि सगळ्याच गोष्टींची, तर कसं काय निकाल लागत नाहीत आणि निकाल लागल्यानंतर मग ठरेल ना, कळेल ना. या सगळ्यांचे निकाल लागले असते तर आपोआप आकडेवारीने सांगितलं असतं की कोण मारतंय, मारेकरी कोण आहे आणि त्याचा बळी कोण आहे, ह्याच्यातून आपोआप हे सिद्ध झालं असतं की दलित अगदी आणि अगदी सवर्ण परफेक्ट कोण मरतंय, नागराजजी. मारेकरी. म्हणजे याचा अर्थ यामुळे एकच आहे कुठेतरी सिद्ध होत की नाही. अशा प्रकरणांचा फास्ट ट्रॅक जो मुद्दा मगाशी केशव उपाध्यायांनी मांडला, अशा प्रकारच्या घटनांची निष्पक्षपाती चौकशी आणि त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टात लगेच निकाल लागला असता तर 1997 पासून आजपर्यंत रमाबाई आंबेडकर असेल किंवा खैरलांजी असेल त्यात न्याय मिळत नाही, तारीख पे तारीख ही अवस्था निश्चित निर्माण झालेली नसती. या नंतरच्या भागामध्ये मी चर्चा करणार आहे ते असे प्रकार रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी आणि माध्यमांनी काय करायला हवं. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय जावखेडाचं सत्य. जावखेडाचं सत्य शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. अशा प्रकारच्या घटना यात कोण मेला यापेक्षा सुद्धा तो मेला याला फार महत्व आहे, त्याची हत्या झाली आणि हत्या करायला कोणीतरी धजावलं हे देखील महत्वाचं आहे. त्याचकरता नेमकं माध्यमांनी आणि सामाजिक संघटनांनी नेमकं काय करावं. नागराज मंजुळे, हा प्रश्न तुम्हाला आहे की सामाजिक संघटनांनी आणि माध्यमांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी किंवा सत्य बाहेर येण्यासाठी आता काय करायला हवं. आता सामाजिक संघटना म्हणतो तर मग कुठल्या सामाजिक संघटना, परत असंही होतं की मग विशिष्ट जातीच्या सामाजिक संघटना असं त्याचा आपला अर्थ घ्यायचा का, की दलितांसाठी झगडणाऱ्या सामाजिक संघटना त्याच्या कार्यकर्ते त्यांनीच हे काम करायचं का, प्रश्न इथून सुरू होतो. तर माझ्या मते सगळ्या सामाजिक संघटना आणि सगळे लोक आणि त्यांनी तेवढ्याच तीव्रतेने आवाज केला पाहिजे. आता मला असं वाटतं की एखादा खून होतो, दलित मरतो, कुणी मरतो आपण म्हणतो तेव्हा की त्याचा एक बबरा व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल तर निषेधाचं एक वातावरण तयार व्हायला पाहिजे. तेवढं होत नाही. आपण दुसऱ्याच उत्सवात व्यस्त असतो आणि कोणी जर आवाज उठवला तर आपण त्याला अमुक म्हणजे त्याला रंग देण्याचा, त्याला जातीवादी आहे किंवा ते नक्षलवादी आहेत हा रंग देण्याचा पण आपण लगेच घाई करतो. पण तितक्याच घाईने जर तो शोध घेतला आणि पटकन कळालं की हे मारेकरी कोण आहेत. परत सामाजिक संघटनेने अत्यंत संवेदनशीलतेनं काम करण्याची गरज आहे. याला जातीय रंग देऊन त्याचा राजकीय स्वार्थासाठी तरी नक्कीच त्याचा उपयोग करू नये. पण स्वीकारायला हवी आपल्याला की दलित मरतोय आणि हे आहे. आणि मला अजून एक असं म्हणजे खूप हे वाटतं की सगळ्यांनी, आणि तुम्ही जेव्हा म्हणताय की सामाजिक संघटना तर मी म्हणतो की ते सगळ्या भारतातल्या सामाजिक संघटनांनी आणि त्यात ज्या ज्या संघटना ज्या ज्या प्रकारच्या आहेत, हिंदू मुस्लिम अमुक तमुक असे रंग आपले ऑलरेडी आहेत, या सगळ्यांनी त्याची विचारणा त्याच्या संवेदनशीलतेने विचार केला तर मग म्हणता येईल की त्यांनी काय करता येईल, कशा पद्धतीने हाताळता येईल. पहिल्यांदा सगळ्या लोकांना जागा करून त्यांनी बघितलं पाहिजे. मी असं बघतो सोशल मीडियावरती वृत्तपत्रातून हे सगळं चाललेलं असताना हे खूप साईडला आहे आणि वेगळ्याच कारणात वेगळ्याच उत्सवात लोक व्यस्त आहेत असं दिसतं. अशा वेळी त्यांनी काय करावं मुठभर लोकांनी, हा प्रश्न खरं तर मला त्याचं उत्तर नीट सुचत नाही. आणि जे लोक करतायत आपण त्याला वेगळा रंग देतो का, परत हे पण त्याच्यातून मला एक निराळा प्रश्न उत्पन्न होतो. आपल्याबरोबर सुषमा अंधारे देखील आहेत. सुषमा अंधारे, दोन महत्त्वाचे मुद्दे आता नागराजजींच्या प्रतिपादनात आले. एक म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी हाताळताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक सामाजिक संवेदनशीलता दाखवली पाहिजे संघटनांनी. याचं कारण असं आहे की इट इज व्हेरी इझियर टू कॅच फायर. अशा प्रकारची सिच्युएशन असते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं सत्य पूर्णपणे बाहेर येण्या अगोदरच त्याला जातीय रंग देणं, जरी त्यात मारले जाणारे बहुतांशी वेळा हे एका विशिष्ट जातीचे असले तरी देखील या प्रकरणात ते थोडंसं आधीच झालं असं नाही का वाटत. आणि त्याकरता माध्यमांनी आणि सामाजिक संघटनांनी काय करायला हवं. निश्चितपणे सर, माध्यमांनी संयतपणा दाखवण्याची गरज आहे. तितकंच माध्यमांनी सत्य शोधून काढण्यासाठी मदत करण्याची सुद्धा गरज आहे. वेळ फार कमी असल्यामुळे केशवजींकडून
एक अपेक्षा मला व्यक्त करावीशी वाटते. कदाचित त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सामाजिक संघटनेच्या वतीनं हे अपील जरा आमचं पोचवावं की खैरलांजीच्या काळात, सोने खर्डाच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, तेव्हा तुम्ही विरोधी बाकावर होतात, तेव्हा तुम्हाला हे म्हणणं सोपं होतं की सामाजिक संघटना इतक्या ओरडत आहेत तरीही न्याय मिळत नाहीये, तेव्हा आर पाटील आणि सगळ्या लोकांवरती बोट दाखवणं सोपं होतं. आता तुम्ही सत्तेवर आहात, किमान आता तरी पोलिसांना स्वायत्तता मिळेल का? आता तरी पोलिसांचे हात मोकळे होतील का आणि त्यांना काम करता येईल का? सामाजिक संघटना आपल्या परीने दबावतंत्र, आपल्या परीने हक्क मागण्यासाठी रस्त्यावर येत आहेत, लढतायत. आम्ही तर 10 वर्षापासून संघर्ष करतच आहोत, पण सरकार आता तरी माननीय पॉइंट वेटेकर, आपण केशव उपाध्याय काय म्हणतात? सुषमा अंधारजी, केशव उपाध्याय काय म्हणतात? केशव उपाध्याय, फायनल वर्ड फ्रॉम यू. याच्यात सरकार इतर आधीच्या सरकारपेक्षा वेगळं आहे हे कसं दाखवणार? 3 मुद्दे फक्त सांगतो मी. पहिला मुद्दा, देवेंद्रजींनी पहिल्या मुलाखतीत सांगितलं, सरकार वाचवण्यासाठी मी सरकार चालवणार नाही, लोकांच्या निर्णयासाठी मी सरकार चालवणार. नंबर 1. नंबर 2, त्यांनी दुसरा निर्णय सांगितला, म्हणजे जो गेल्या अनेक वर्षे पेंडिंग होता, की डायरेक्ट ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध मी फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीने वाटचाल करणार होते सांगण्यासाठी सांगतोय. दुसरा त्यांनी निर्णय सांगितला की कुठल्याही म्हणजे सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध जर सकृतदर्शनी पुरावा असेल तर त्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, डायरेक्ट एसीबी कारवाई करू शकते भ्रष्टाचाराची. आणि तिसरा मुद्दा, शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय घेतला, सगळ्यात जास्त संवेदनशीलता या गेल्या 15 वर्षांमधली असेल, मी छाती ठोकपणे सांगू शकतो, या मुख्यमंत्र्यांनी दाखवली. आणि मी इथं आत्मविश्वासाने इथं आश्वस्त, ताईंची तळमळ खूप मोठी आहे, पण त्याचबरोबर इथं समाजाने सुद्धा आपण काही लोकांनी आपण भान ठेवलं पाहिजे. मी काही ठिकाणी पोस्टर पण बघितले की बुलेट नको, आता बॅलेट नको, बुलेटची वेळ आहे. मला वाटतं अशा प्रकारची भाषा भडकून चालणार नाही. हे सरकार आल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी घेतलाय. बरोबर आहे. त्या दृष्टीने या प्रकरणाचं सत्य केशवजी लवकरात लवकर बाहेर येणं आणि त्या सत्यातून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणं महत्वाचं आहे. सुवर्णा, फायनल वर्ड फ्रॉम यू. सर, एकच मिनिट घेते. 2011 साली 1143, 2012 साली 1081 आणि 2013 साली 30 एवढे गुन्हे दलित अत्याचाराचे राज्यात दाखल झाले. त्यामुळे राज्यात दलित अत्याचार वाढतोय ही वस्तुस्थिती आहे. मात्र काही संघटना ज्या आहेत त्या अशा प्रकारे एखाद्या माणसाला, म्हणजे आज जवखेडा गावातलंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मराठा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी उचललं तर मराठ्यांना उचलतायत अशा प्रकारचा बभरा मराठा पुरस्कृत संघटनांकडनं होतं, तर दलितांना उचललं तर दलिताला उचललंय पोलिसांनी आणि अत्याचार सुरू केलेत अशा प्रकारचा बभरा या संघटनांकडनं होतो. त्यामुळे या सगळ्याच्या वर जाऊन म्हणजे दलित चळवळीबद्दल आणि दलित संघटनांबद्दल, सामाजिक समतेसाठी जे प्रयत्न करतील त्या सगळ्यांबद्दल आपल्याला नक्कीच आदर आहे आणि सामाजिक समतेसाठी हे प्रयत्न अपेक्षित आहेत. मात्र ज्या संघटनांकडनं अशा प्रकारचे रंग देण्याचे प्रयत्न होत असतील त्या संघटनांना डावलून पोलिसांना पारदर्शकपणे, तटस्थपणे, संयमीपणे कारवाई करण्यासाठीची जी पोषक परिस्थिती निर्माण होणं आवश्यक आहे ती सुद्धा या जवखेडा प्रकरणामध्ये जर निर्माण होऊ शकली तर ट्रान्सपरंटली आणि अधिक वेगाने तपास होऊ शकेल. अन्यथा मी जसं म्हणाले की काही याबद्दल त्या समाजाबद्दलचं तेढ निर्माण करण्याचं वातावरण गेल्या काही दिवसात झालं आणि त्याचा परिणाम हा काहीसा तपासाच्या दिरंगाईवर होत गेला. तो होऊ न देता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक समता आणि निष्पक्ष चौकशी यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं आणि गुन्हेगाराला जातीय दृष्टिकोनातून न पाहता गुन्हेगार म्हणून पाहणं अशा स्वरूपाची अपेक्षा खरं तर सर्वसामान्य माणसाची आणि स्थिर बुद्धीने विचार करणाऱ्या व्यक्तीची असायला हवी. कुठल्याही प्रकारे जातीला वैज्ञानिक आधार नसतो हे बाबा आढाव यांचं वाक्य या ठिकाणी मला आठवत आहे. गुन्हेगाराकडे गुन्हेगार म्हणून पाहूया आणि जो पीडित आहे त्याच्याकडे कुठल्याही जातीच्या आवरणाखाली पाहूया नको. हे जरी सत्य असलं तरी अशा प्रकारच्या वारंवार घटना अहमदनगरमध्ये होणं हे त्या जिल्ह्याला निश्चितच भूषणावं नाही. याचा अर्थ इतरांनी आपल्याकडे ते घडत नाहीत यापेक्षा सुद्धा आपल्याकडे घडलेल्या घटनांना किती न्याय मिळाला याच्यावर देखील लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.